नमस्कार. आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तिकडे मागे ना बोर आहे, तो मी चालू करायला गेले होते. आणि हे आमचं शेत, त्या शेतात लावलेली ही सोयाबीन किती मस्त आली आहे ना, हिरवीगार. आता काही दिवसापूर्वी डुबरून घेतलेली आहे. पाऊस काही पडतच नाही अजून. आता पडेल म्हणतात, पाऊस सांगितला आहे. आता इकडे शेताच्या आतील साईडनं बांधाच्या आम्ही अशी फळांची सगळं झाडं लावलेली आहेत. हे पेरूचं झाड आहे, ह्याला किती पेरू लागलेत बघा ना. आणि इकडं फुलं आलेलं आहे किती मस्त, सर्व गच्च भरून गेलेलं आहे झाड. आणि ही दरवर्षी ह्याला फळ येतं. लावल्या त्या वर्षीपासून कलमाचं पण नाही ती. आणि इकडे हे कडीपत्त्याचं झाड आहे. पावसाळा सुरू व्हायच्या टायमिंगला हे जी मी छाटणी केली होती. आणि आता बघा पावसाळ्यात कसं छान असं मस्त हे झाड फुटलं आहे. याची फक्त 2च पानं घेतली आहेत मी तुरुंब्या, कारण जास्त लागत नाही. तर जवळच असल्यामुळं झाड मी ताजंच कडीपत्ता नेते. इकडे आंब्याचं, चिक्कूचं, जांभळीचं, नारळ ही सगळं झाडं अशी आम्ही शेतात लावलेली आहेत. आणि ही पुढं असं सोयाबीन आमचं. त्यानंतर पाणी चालू करून मी घरी आले. आता हे आमचं माही सेवा केंद्र बाहेरच आहे कंपाऊंडच्या. आणि हे आमची दारातील अशी फुलांची झाडं. इथे कंपाऊंडच्या आतमध्ये आल्यावर येतच आमचं असंच एक दारात हौद आहे. आम्ही पाण्याच्या साठवणीसाठी हे केलेलं आहे. तिथं बोरचं पाणी चालू केल्यानंतर येतं आणि हे पाणी डायरेक्ट वरी टाकीत पण जाते. आता एक खंडा भरला, त्यानंतर मला एक दिवस जातो सकाळ संध्याकाळ. रोज मी ताजंच पाणी भरते स्वयंपाकासाठी, कारण बास होते खंडा आम्हाला स्वयंपाकाला. आणि सकाळ संध्याकाळ भरल्यावर टेन्शन, म्हणजे 2 टाईमचं टेन्शन नसतं ना. सकाळी एकदा भरला नाही, संध्याकाळी भरला तरी चलते, काय नाही तसं. आणि आम्ही पाणी फिल्टरचंच पितो. आणि म्हणजे जास्त पहिलं आम्ही पाणी पित होतो, पण परत काही नंतर असं क्षार असल्यामुळं ती मुतखड्याचे त्रास होतात, त्याच्यामुळे आम्ही ते पाणी बंद केलं. आता मी पाणी भरल्यानंतर मी इकडं आले किचनमध्ये. आणि त्यानंतर घातली होती बटाटे उकडू घालायला, कारण आज मला बनवायचे होते उपवासाला फराळाचं बनवायचं होतं. इकडे बटाटे 2-3 बटाटे मी शिजू घालणार आहे. आता मी पातेल्यातच घालत असते, पण जास्त उशीरला होऊ नये म्हणून मी ह्याच्यातच घालत आहे. कुकरमध्येच बटाटे घालणार आहे उकडून. आता तुम्ही कशी बटाट्याची भाजी करता उपवासाची ती कमेंटमध्ये नक्की सांगा. भगरीच्या भाकरीबरोबर कधी ठेचा करायचा, कधी अशी मिठाची बटाट्याची भाजी करायची. सरबरीत जरी केली तरी चलती, अशी मिरच्या कुटून घालून जरी तिखटाची जरी केली तरी चलते. अशी मोकळी छान लागते ती भाजी, काहीतरी वेगळं, कारण शाबू खाऊ वाटत नाही उपवास असतात जास्त. आणि इकडे मी कुकरलाच लावत आहे बटाटे. आता ती जास्त कुकरला गाळ होतात, पण काय करणार, उशीर झाला होता ना, त्याच्यामुळे मी कुकरलाच लावून घेतले, कारण पटकन होते. आत्ता ना सलग 3 दिवस उपवास आले आहेत. रविवारी भावाचा उपवास पंचमीचा, त्यानंतर श्रावणी सोमवार आला आहे आपला पहिला आता उद्या, आणि परवा दिवशी माझा मंगळवार असतो. 3 दिवस सलग उपवास आले आहेत आता. चला, इकडे मी आता मिरच्याची देठ काढून घेतले आहेत. आणि मिरच्या अशा मी भाजत नाही, कच्च्याच अशा कुटून टाकते त्याच्यात, कारण आपण मिरच्या तेलात तळूनच घेतो, त्याच्यामुळे मी तशात टाकते. आता ही छोटीशीच उकळी आहे, लाईट नसल्यामुळे मी आता ह्याच्यावरच कुटत आहे. कधी कधी कुटत असते, काय वाटत नाही असं, म्हणजे की मिक्सरमध्ये. आणि आमचं एकदम कुटून ठेवलेलं असतं, पण ते संपलं होतं, त्याच्यामुळे मी ह्यातच कुटून घेतलं. थोडी मीठ टाकते, त्याच्यामुळे कसं मिरची चेचता येते ना, जास्त चेचते नाही तर मिरची अशी जास्त चेचून निघत नाही, अशी कुटत नाही. इकडे गाताने आमच्या मिरच्या कशा टाकल्या होत्या, फेकल्या होत्या, ते मिरची मिक्सरच्या तिथं खाली जाऊन बसली आहे. आणि अशा प्रकारे सर्व मी इथलं साफ करून घेतलं. आज मी एकटीच उपवासाला असल्यामुळे एकटीचा स्वयंपाक होता, कारण ह्यांनी सकाळी नाश्ता केला होता. आता ते संध्याकाळी येतात, नाहीतर दुपारी कधी येतील. जर आले तर त्यांना गरम गरम करून द्यायला येतं. आज रविवार असल्यामुळे काय माहीत दुपारी येतात का नाही. मग सई गाता तर बार्शीला घरी गेले आहेत त्यांच्या आजीकडे. बार्शीला पण आमचे घर आहे, तिथे गेले आहेत राजीव दादाकडे. मग त्याच्यामुळं आता मी एकटीच आहे जेवण करण्यासाठी. मग म्हणलं एखाद दुसरी दसमी केली. आणि मिठाची भाजी करायची होती, पण नाही आता करायची, कारण तिखट मिरच्याची करणार आहे. सेक आता असते तर मिठाची केली असती. इकडे दूध पण तापायला ठेवलं होतं. त्यानंतर सर्व वाटून घेतलं आहे मी इकडे. दूधसुद्धा गरम करून झालं आहे. आता दुधाचं गरम केलेलं उतरून ठेवते, आणि थंड झाल्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवते. वरी दूध ठेवतच नाही मी. आता ही अशी बटाटे गाळ होते, त्याच्यामुळे मी का नाही कुकरला कधीच बटाटे लावत नाही. फक्त 2 शिट्ट्या घेतल्या तरी असं झाले, कारण मी अख्खे ठेवले नव्हते, अशा फोडी केले होते, त्याच्यामुळे जास्त गाळ बटाटे झाले आहेत. असू दे, पण छान होते असं. पण बटाट्याची भाजी असं काही वाटत नाही, फक्त की थोडं असं गाळसर, असं जास्त चिकट झाल्यासारखं होते.
आता हे बटाट्याच्या वरची सगळी साल काढून घेतली मी. ताजी बटाटे असल्यामुळे ह्याच्यावरची साल लगेच निघली. जरा ताजं माळवं कधी पण केलं तर चांगलंच होते. जरा जास्त शिजले आहेत बटाटे, पण असं ते काय नाही होत. आता इकडे सर्व बटाटे असे मी कट करून घेत आहे आणि इकडे कढई ठेवली आहे. त्यात तेल तापायला टाकलं, तेल घेतलं आणि त्यात लगेच मिरच्या टाकल्या. मिरच्याचं कुटलेलं आपण कूट. आता ही कढई पातळ असल्यामुळे लगेच ती करपल्यासारखं वाटते, पण पहिल्या स्टार्टिंगला धूर येतो, परत नाही काय. आणि करपलं पण नव्हतं ती मिरच्या. जरा कढई तेल गरम जास्त झालं होतं ती पातळ बुडाची असल्यामुळे. आता इकडे ना मिरची चांगली तळल्यानंतर ह्यात मी बटाटे टाकणार आहे, कापलेले सर्व. 1-5 मिनिटात भाजी होती ही, कारण बटाटे अगोदर उकडून घेतलेले असते त्याच्यामुळे लगेच होती. थोडंसं नॉर्मल वरनं मीठ टाकलं आहे, कारण मी अगोदर कुटताना मीठ टाकलं होतं. त्यानंतर सर्व एकदा हलवून घेते मिरच्या, म्हणजे मीठ पण जरा थोडं वरून लागल. पहिल्यांदा घातलं होतं तरी पण टाकलं एकदा, थोडंसं नॉर्मल कमी पडू नये म्हणून. आणि ह्यात बटाटे आपण तुकडे केलेले बटाटे टाकले. त्यानंतर मी ह्यात लगेच कूट टाकलं. आता हे जरा मोठाडच कूट आहे, बस होतं एवढंच. थोडं त्याच्या अंदाजे मी कूट टाकलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त कूट टाकू शकता. आता हे चांगलं परतून द्यायचं. 5 मिनिट चांगलं हलवून घेतल्यानंतर चांगले 5 मिनिटं ठेवली बारीक गॅसवर. तर ही बटाट्याची भाजी मिठाची चांगली होती उपवासाची. ह्याला झाकून ठेवायची पण गरज नाही, कारण हे चांगलं शिजलं होतं. त्याच्यामुळे मी उतरून ठेवली आणि इकडे गरम तवा ठेवला. आता काय झालं आहे, माझा मोठा गॅस जरा चलना झाला आहे, ते दाखवून घ्यायचं आहे. इकडल्या बारीक गॅसवरच ठेवला आहे. मी ह्यात बोलत होते पण माझा आवाज काही आला नाही, म्हणून म्हणलं रेकॉर्डिंगच करून आपण ह्याला आवाज द्यावा. म्हणलं तसं काही रेकॉर्डिंग झालीच नाही तर व्हिडिओला. इकडे मी भगरीचं पीठ असं घेतलं आहे. त्याला थोडं नॉर्मल पीठला पाणी लावूनच ते पीठ मळावं लागतं. जास्त पाणी घातलं तर पातळ होतं आणि कमी घातलं तर ती वळणी पण येत नाही. आणि इकडे अशा प्रकारे भाकर केली आहे भगरीची. आत्ता ना श्रावण सोमवार ह्या महिन्यात जास्त उपवासच असतात. आत्ता जास्त उपवास असल्यामुळे एकदाच भगरीचं पीठ आपण आणून ठेवलं तरी चालतं, कारण भगरीची दसमी म्हणजे भाकर खाल्ल्यावर असं काय वाटत नाही. भगर पण खाल्ली की थोड्या वेळानं भूक लागते, कारण आपल्याला आता मला तर उपवास सहन होत नाही, त्याच्यामुळे सांगते. मग भगरीची भाकर जरी केली तरी दिवसभर काय वाटत नाही, पण थोडा शाबू खाल्ला की पोट गच्च वाटतं आणि भगर खाल्ली की भूक लागते. त्याच्यापेक्षा का नाही दोन्ही मिक्स असं दळून आणलं भगरीचं पीठ, त्याची दसमी अधूनमधून केली तरी चालते. आता इकडे बघा ना, अशी टम्मू फुगलेली आहे भाकर. मस्त झाली होती भाकर आणि थोड्या वेळाने जरा आता कडक होते, पण जरा वेळानं अशी मऊ होते ही भाकर. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गावाकडचे असेच नवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये.